नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहरातील सर्वे नंबर 169 ते 172 मधील शासनमान्य जागेवर स्लॉटर हाऊस तातडीने सुरू करण्यात यावे अशी आक्रमक मागणी सर्वधर्मीय प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कत्तलखाना बंद असल्यामुळे अनेक मांस व्यावसायिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असून काहींवर उपासमारीची वेळ आली आहे. नियोजित जागा शासनाकडून मंजूर असूनही स्लॉटर हाऊसच्या उभारणीत होत असलेल्या दिरंगाईमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेक व्यावसायिक हाताला काम नसल्यामुळे गावगाव फिरत आहेत. त्यांचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनानं जागेवर तातडीने काम सुरू करून मांस व्यावसायिकांचे जीवनमान वाचवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा निवेदनातून देण्यात आलाय. या निवेदनाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते एजाज सय्यद, सुशांत म्हस्के, पप्पू बारसे, सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद कुरेशी, माजी नगरसेवक समद खान, रूपसिंग कदम, एजाज इराणी, शहबाज हाजी, अजीम शेख, दानिश शेख, नाजिम कुरेशी, खलील शेख यांच्यासह सर्वधर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज मुस्लिम, ख्रिश्चन तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिलं. आमची मागणी होती, नगर शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून कत्तलखान्याकरता 2018 मध्ये नियोजित जागा दिली होती. त्यावर अद्याप कुठलंही काम झालं नाही. खरं पाहता अनेक वर्षापासून नगरमध्ये कुरेशी समाज हा जास्त प्रमाणात आहे. त्यांच्यावर फक्त मुस्लिम असल्यामुळं अनेक अन्याय अत्याचार आज चालू आहे. आम्ही आमची सर्व व्यथा कलेक्टर साहेबांना मांडली. त्यांनी आमच्या निवेदनावर पुढील कारवाई लवकरच करू असे आश्वासन दिले. जर आमचं म्हणणं मान्य नाही केलं तर पुढील काळामध्ये समस्त समाजाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारू. जय भीम. आज हम सब हमारे शहर के मुस्लिम समाज, क्रिश्चियन और हमारे दलित भाई, हम सब मिलके आज कलेक्टर ऑफिस को हमने निवेदन दिए हैं. निवेदन देने का कारण ये है कि हमारे जो शहर में है 50% के ऊपर ये हमारा जो गोश्त है ये खाने वाले मांसाहारी लोग खाने वाले, मगर हमारे यहाँ ये लीगल कत्ल खाना नहीं रहने की वजह से बाकायदा हमारे को भैंस भी काटे, ये भी काटे, हमारे को तकलीफ दिया जाता, हमारे लोगों को मारा जाता, उनके जानवर लूटे जाते, उनसे पैसे की मांगनी करी जाती, उन पर गुने दाखिल होते. और हमने हर टाइम पालिका से मांगनी करके 2018 में हमने फाइनल मंजूरी स्लॉटर हाउस की गट नंबर 169 से 172 पैकी हमारी 5 एकड़ जगह मंजूर हमने कराई हुई. पर उसके बाद उस पर कोई कार्रवाई नहीं हुई. हमने हर टाइम मांगनी करे पालिका में कि हमारे को वो जगह पे स्लॉटर हाउस बांध के देना, और जो लीगल है, हम जो लीगल हमारा काम है, जो भैंसों का काम है, उसकी हमने मांगनी करे. तो वो हमारी कुछ मांगनी हो ये नहीं हुई. आज कलेक्टर हाउस से हम सब समाज के प्रतिनिधि यहाँ है और हमने मुलाकात ली और हमारे कलेक्टर साहब ने आश्वासन दिए कि इस पर जल्द से जल्द हम कार्रवाई करेंगे, और इसको जल्द से जल्द नहीं तो तुम्हारे को तात्पुरता हम इसको तुम्हारे को मंजूरी दी के वो पूरा फाइनल होए तक तात्पुरती तुम्हारे को मंजूरी की ऑर्डर देंगे, ऐसा कलेक्टर साहब ने हमारे को आश्वासन दिया. आज अहमदनगरच्या अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुस्लिम समाज, ख्रिश्चन समाज तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये 2018 मध्ये महानगरपालिकेच्या वतीने जे काही या ठिकाणी स्लॉटर हाऊस म्हणजे कत्तलखान्याचा जे काही मान्यता देण्यात आलेली आहे, या संदर्भात जे काही काम अडकले या संदर्भात आता निवेदन देण्यात आले. त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांची चर्चा झाली. कलेक्टर साहेब म्हणले की बस जर समजा शासकीय निधीचा उपलब्ध जर नाही झाली तर आम्ही BOT तत्वावर का होईना पण तुम्हाला तातडीत लवकरात लवकर या ठिकाणी स्लॉटर हाऊस चालू करून देऊ असा शब्द या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे आम्ही कुठल्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी करू इच्छित नाही. परंतु जर समजा येत्या काळात जर समजा या मागण्या मान्य नाही झाल्या तर तीव्र प्रकारचं आंदोलन नगर शहरामध्ये केलं जाईल. जय भीम. सन्मान्य व्यासपीठ आणि सर्व माझ्या बंधू दोस्तांनो, कारण की आज ज्या मुस्लिम समाजाने जो कलेक्टर साहेबांना जे कत्तलखान्यासाठी एक निवेदन दिलं त्यामध्ये खरोखरच ह्याच्यामध्ये मुस्लिम समाजाने पण अरे गोरगरीब जे आहेत हे मटण खातात, आणि कारण की त्यांच्यामुळं ते स्वस्त भेटतं. आणि आता विशेष करून हे आता काही सामाजिक संघटना किंवा कोणी याच्यावर भरपूर बदनामी करून यांना त्रास द्यायचं काम करतात, त्याचा प्रथम मी निषेध करतो. विशेष करून हे
ज्यांच्या हातावरचे पोट आहेत त्यांना आणि ज्यांना खरंच आवश्यकता आहे आणि यांचा एक कत्तलखाना बी मंजूर झालेला आहे. आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं हो, त्यांची आमची एक बैठक झाली, लवकरात लवकर तुम्हाला आम्ही न्याय देऊ. जर नाही दिला तर आपण सर्व समाज मिळून आपण याच्यावर एक तीव्र आंदोलन करू. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.